नमस्कार. सर्व पालकांना वंडरस्टार्सतर्फे खूप खूप शुभेच्छा. पॅरेंट्स मीटिंग जुलै 2016 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ह्या वर्षीची जी काही आपली नवीन ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आपण पॅरेंट्स मीटिंगचे व्हिडिओ देखील अपलोड करत आहोत. ह्या महिन्याची जी थीम आहे ती आहे रेनी सीझन प्रिकॉशन्स आणि हेल्थ इश्यूज. सर्वप्रथम आपली शेअर इट चालू करावे म्हणजे आम्हाला काही महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स आपल्याला त्याद्वारे देता येतील. सर्वात पहिला मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की त्याला आपण इग्नोर करू शकत नाही. तो आहे म्हणजे अटेंडन्स. अटेंडन्समध्ये सर्वात महत्त्वाचं पालकांनी लक्षात असू द्यायचं आहे की स्वतःचं बाळ हे किती दिवस शाळेत आलेलं आहे आणि किती दिवस ॲब्सेंट आहे याचा पूर्ण हिशोब पालकांनी व्यवस्थित काढायचा आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की 5 दिवसाच्या वर जर बाळाची अटेंडन्स नसेल किंवा ॲब्सेंट असेल तर नेमकं कसे प्रिकॉशन घेतले जातील त्याच्याबद्दल जरा पालकांनी लक्ष द्यायचं आहे. याच्यामध्ये पॅटर्न ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. डिसिप्लिन ओरिएंटेड काही गोष्टी आहेत ज्या मी परत सांगू इच्छितो. लाल सॉक्स हे शाळेत कंपल्सरी असतील. त्याच्यानंतर 10 वाजेनंतर शाळेत परवानगी नसेल येण्याची. सोबतच व्हॉट्सॲपवर कोणत्याही इरिलेव्हंट पोस्ट कोणत्याही पालकांनी टाकणे उचित नाही. अजून होमवर्क हा व्यवस्थित तपासलं जाणं रोजच्या रोज गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सिलेबस आणि टीचिंग टेक्निक्स याबद्दल पालकांनी कोणतीही शंका घेणं उचित नाही. तुम्हाला जर काही वाटले जरी तरी टीचर्सला न सांगता हे शाळेच्या व्यवस्थापनाला कळवावे याची विनम्र विनंती. नो द पॅटर्न याच्यामध्ये आपलं सर्वात महत्त्वाचं काम आहे की पाल्याची जी आजारे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं त्याचा पॅटर्न ओळखायचा आहे. सर्दी होत आहे की खोकला होत आहे की ताप वारंवार येत आहे ते समजल्यानंतरच आपल्याला चांगले उपचार बाळावर करता येऊ शकतात. त्याची बाळांनी आणि बाळाच्या घरच्यांनी काळजी घ्यायची आहे. एक जो सर्वात महत्त्वाचा रूटीन हेल्थ चेकअपचा पार्ट आहे तो पण पालकांनी रेग्युलरली ह्या 2 महिन्यात करायचा आहे. कारण की त्याच्यामुळं बऱ्याच नवीन ज्या आजारांची आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे ती कमी होणार आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्टरांना फक्त साध्या गोष्टी न विचारता त्यांना डाएट आणि बाकीच्या रूटीन्सबद्दलही चौकशी करावी ही नम्र विनंती. डाएट प्रिकॉशन्समध्ये आपल्याला जनरली घरात देखील थोड्याशा गोष्टी पाळाव्या लागतील. त्याच्यामध्ये आहे की ऑइली फूड टाळणे, त्यानंतर स्ट्रीट फूड पूर्णपणे बंद करणे, सर्वात महत्त्वाचं चहा कॉफीचं सेवन कमी करणे आणि हर्बल टी किंवा वेगळ्या प्रकारचे सूप्स हे रेग्युलर चालू देणे. पाण्याचं प्रमाण पावसाळ्यात खूपच कमी होऊन जातं पिण्याच्या, तर ते देखील तुम्हाला वाढवावं लागेल. 5 लिटर पाणी कंपल्सरीली पिलं गेले पाहिजे. सोबतच जे लसूण आणि अद्रक आहे याचंही प्रमाण वाढवावे. त्याच्यामुळे इम्युनिटी सिस्टीम वाढते असा एक रिसर्च सांगतो. चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणजे तुम्हाला स्वतःला आधी काही शिस्त लावणं गरजेचं आहे, काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मुलांना ते आपोआप पाळायची इच्छा होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही तुमचा डाएट वेळेवर करायचा आहे. जर बाळाने 8 वाजता जेवणं उचित असेल तर तुम्ही देखील 8 वाजताच जेवायचं आहे. त्याच्यामुळे बाळालाही सोबत जेवायला एक चांगलं वाटतं आणि विशेष म्हणजे एक रूटीन तुमच्या फॅमिलीला लागतो. दुसरी गोष्ट सिगरेट्स किंवा अल्कोहोल कन्झम्पशन बाळासमोर करायचं नाही आहे कोणत्याच परिस्थितीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे बाळाला प्रॉमिसेस देताय ते तुम्ही 100% पाळायचे आहेत. ते पाळल्यानंतर मुलाचा एक विश्वास तुमच्यावर बसतो आणि त्याच्यानंतरच मुलं तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतात. चेक वॅक्सिनेशन्समध्ये आपण बघू शकतो की लसीकरणाच्या पहिल्या 2 वर्षाच्या भागात आपण खूप प्रॉम्प्टली सगळे लसीकरणं पुरवतो, पण नंतर थोडंसं शिथिलता पाहायला भेटते. तर तुम्ही काळजी घ्यायची आहे की तुम्ही सर्व लसीकरणे वेळेवर दिलेली आहेत की नाही, कारण की याच्यामुळे बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर खूप मोठा परिणाम होत असतो जो की नंतर तोट्यात ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही सर्व लसी दिल्या गेल्याच पाहिजे हे लक्षात असू द्या. याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की याच्यामध्ये आपल्याला NHPने एक इंद्रधनुष ॲप दिलेलं आहे. याच्यामार्फत तुम्ही तुमच्या बाळाचं नाव आणि बाळाची जन्मतारीख टाकली तर तुम्हाला सर्व काही लसींच्या तारखासकट सर्व माहिती तुम्हाला अवेलेबल होते. आणि जर भविष्यात काही लसी बाकी असतील तर त्याचेही तुम्हाला रिमाइंडर आपोआप मोबाईलवर दिसतील.
प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही आधीच काळजी घेणं जास्त अपेक्षित आहे आजारी पडण्याच्या आधी. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की NHPचं स्वस्थ भारत हे एक ॲप आहे. ह्या ॲपमध्ये तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल किंवा होणाऱ्या आजारांचे काही लक्षणे जे दिसतात आपल्याला ते नेमके कसे असू शकतात त्याचं सगळं माहिती याच्यात दिलेली आहे. ज्याच्यामुळं पालक थोडेसे जागरूक होतील आणि भीतीदायक वातावरणापेक्षा ज्ञानवर्धक काही गोष्टी आपल्याला याच्यातून भेटतील अशी मी आशा करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्यामुळे होणारे आजार सर्वात जास्ती आहेत. रोगप्रतिकारक शक्ती पाण्यामुळे कमी होते. तर सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही बाळाला पाणी उकळून द्यावं आणि प्रवासाच्या वेळेस पाणी स्वतःचंच वापरावं. बाहेर दुसरं जे पाणी भेटतं त्याच्यामध्ये मे बी थोडेसे वेगळे प्रॉब्लेम असू शकतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला एक दिवसाच्या वरच्या ट्रॅव्हलिंग्स अवॉइड करायच्या आहेत. त्यामुळे बरेच गोष्टी वाचू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे की पाणी जरी नळाचंच असलं तरी ते वेगवेगळ्या बॅक्टेरियल लेवल आणि मिनरल लेवलचं असतं. तरी असं करू नका की घर बदललं आहे पण घरातलंच पाणी आहे म्हणून वेगळं पाणी द्यायचं आहे. तुम्ही आपल्यासोबत आणलेल्या पाण्याचंच द्या आणि जर नसेलच ते पाणी तर तुम्ही प्लीज पाणी उकळून द्या. अटॅक मॉस्किटोज याच्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं आहे की गुड नाईट किंवा मॉर्टिन लावून फक्त मुलांची रक्षा आपण मॉस्किटोजपासून करू शकत नाही. आपल्याला त्यांच्या जन्मस्थळावर अटॅक करायचा आहे. आपण थांबलेल्या पाण्यावर अटॅक करायचा आहे. तिथलचे पाणी किंवा ज्या गोष्टींमुळे पाणी थांबते त्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या आहेत. ही सर्वात महत्त्वाचं आहे आणि याच्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या शेजारच्यांना देखील फायदा होणार आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की कुठं कुठं लपू शकतात ते आपण व्यवस्थित बघून घेऊया. याच्यामध्ये कॉमन हायडआउट जे आहेत ते आहे छतावरचं पाणी. छतावर आपण सहसा जातच नाही तर त्याच्यामुळं पाणी साचलेलं असतं, तिथंही डास होतात. प्लस जे आपले पन्हाळ्या असतात पन्हाळ्यातही चोकअप झालेलं असतं त्याच्यामुळे पाणी तिथं थांबलेलं असतं. जुने टायर असतात बॅकयार्डमध्ये किंवा मग शेजारी पाजारी कुठं आपल्या प्रॉपर्टीमध्ये नसतील तरी तुम्ही त्याची काळजी घ्या कारण की डास तर उडत तुमच्याकडेच येणार आहेत. समर कूलर्स हा सर्वात चांगला आश्रय असतो त्यांच्यासाठी. त्याच्यामध्ये पाणीही असतं आणि वाळ्यावर डासांना थांबायलाही खूप सारी जागा असते. आणि सर्वात महत्त्वाचं जुनं काही भंगार जर तुमच्या घरात असेल तर ते प्लीज काढून टाका. त्या अडगळीमध्येच मच्छर लपायला खूप जागा असते. आता डाएटबद्दल थोडंसं बोलूया. डाएट हा ब्रेकफास्टमध्ये बाळाला अर्धा कप मिल्क, त्याच्यानंतर एक अंडे किंवा मग आयर्न फोर्टिफाईड सिरियल किंवा मग एखादं फळ किंवा मग अर्धी चपाती असं डाएटला असू द्यावं. त्याच्यानंतर स्नॅक आणि लंच तर शाळेतच होईल पण तरी 2 वाजता समजा बाळाने एक चपाती आणि भाजी थोडीशी खाल्ली तर खूपच चांगलं. दुपारी झोपेतून उठल्यावर त्याला बाळाला मात्र थोडंसं दूध द्यावं आणि सोबत जर दुसरे काही फळं असतील तर तेही द्यावे. आणि डिनरला सर्वात महत्त्वाचं की बाळाने थोडीशी भाजी आणि चपाती खाणं अपेक्षित आहे. आणि झोपण्याच्या आधी जर बाळ दूध पिऊ इच्छित असेल तर दूधही देणं खूपच चांगलं आहे. रेफरल ऑफरबद्दल मी सांगू इच्छितो. रेफरल ऑफर आहे ती म्हणजे 1000 रुपये तुम्हाला कॅशबॅक होईल. आणि सर्वात महत्त्वाची ही ऑफर आता प्ले ग्रुप क्लाससाठी चालू आहे. तुम्ही याचा पुरेपूर फायदा घ्यावा अशी विनंती. फेसबुकवर आपले पेज खूप प्रसिद्ध होत आहे आणि याच्याबद्दल मी सर्व पालकांचे अभिनंदन करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व फोटोज आणि व्हिडिओज आपल्याला याच्यावर अपडेट होतात. नवीन इव्हेंट्स आपल्याला कळतात. तर ते सर्व पालकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. सांगायला खूप आनंद होतो की आपले गणपती आणि इतर फेस्टिवल जे आहेत याचे फोटो आपण अपलोड करत असतो. तर आषाढी एकादशीचे जे फोटो आपण टाकलेले आहेत तर त्याचे 1001 व्ह्यूज आपल्याला फेसबुकवर पाहायला भेटत आहेत. तुम्ही सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने याला रिप्लाय दिल्यामुळे आमचाही हुरूप वाढतो. सर्वांचे खूप खूप आभार. तसेच यूट्यूबवरही आपलं लॉग इन पेज आहे, ऑफिशियल पेज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओज जे आपण शाळेतर्फे काढलेले असतात ते सर्व पाहायला भेटतील. याच्यासाठी फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की आपल्याला youtube.com/wonderstars जायचं आहे. याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज दिसेल आणि तुम्ही फक्त क्लिक करून याला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.
जे पालक ऑनलाईन नाही आहेत किंवा ज्यांना सुविधा एवढी आवडत नाही पण त्यांना फोटो अल्बम सांभाळायला खूप चांगलं वाटेल, त्यांच्यासाठी पण ही सुविधा आहे की याच्यामध्ये फक्त 15 रुपयात तुम्हाला 6x4 फोटो प्रिंट करून शाळेतर्फे भेटेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, एक येणारा पुढचा इव्हेंट जो आहे तो आहे गुरुपौर्णिमेचा. तो असणार आहे बुधवारी 20 जुलै रोजी. सर्वात महत्त्वाचं त्याचा टाईम शेड्यूल आपल्याच कळवण्यात येतो आहे की 9:30 ते 10 हे ट्री प्लांटेशनचं एक सेशन होणार आहे. त्याच्यामध्ये पालकांनी अपेक्षित आहे की त्यांनी कुंड्या घेऊन बाळाचं नाव त्याच्यावर टाकलेलं असावं, असे येऊन एक फोटो सेशनचा कार्यक्रम करावा. जर पालकांना बिझी असतील तर त्यांनी कुंड्या ठेवून गेल्या तरी चालेल, पण 12 ते 12:30 दरम्यान मात्र त्यांनी कुंड्या स्वतःकडे परत घेऊन टाकायच्या आहेत आणि रोज आपल्या पाल्याला या कुंड्यांबद्दल, या झाडांबद्दल थोडीशी माहिती देत बाळाला झाडांची काळजी घ्यायला शिकवायचं आहे. हा त्याच्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. प्लस 10 ते 11 या दरम्यान फॅन्सी ड्रेसचा एक कार्यक्रम होणार आहे. ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा घालून बाळाला पाठवता येईल आणि सोबत वेशभूषा घातलेल्या चारित्र्याबद्दल थोडीफार माहिती जर बाळ देऊ शकलं तर त्याचाही व्हिडिओ आपल्याला काढता येईल. 11 ते 12 या दरम्यान ग्रुप डान्स होणार आहे. ग्रुप डान्समध्ये मुलांना गुरुपौर्णिमेनिमित्त 3 गाणे आपण निवडून दिलेले आहेत. त्या गाण्यापैकी कोणतेही बाळ गाण्यावर डान्स करू शकते. त्याबद्दल सर्व वर्ग शिक्षिकांना माहिती पुरवलेली आहे आणि आपल्याला जितक्या डिटेलमध्ये लागेल तितक्या डिटेलमध्ये आपल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर सर्व गोष्टी टाकण्यात येतील. धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा. या यूट्यूबच्या लिंकवर खाली जरी प्रश्न लिहिले तरी चालेल किंवा मग आपण व्हॉट्सॲपचा ग्रुप अथवा आपल्या फेसबुकच्या पेजवरही लिंक टाकू शकता. धन्यवाद.